शांत बसलेत बघा कसे. आता खेळायला लागले. झोप काढली. आता खाल्लं ते बघा. एक झोप काढली. इकडे आणले ना त्यांना. आता या गॅलरीत आणून ठेवले. तर कुठे गेला? काल हा बॉल घेऊन आले त्यांना खेळायला. एक आरसा आणलाय. तर तो बघा नील खातोय आणि तारा राणी वरती बसल्यात, अंग साफ करतायत. तर असं या ओट्यावर आणून ठेवले जरा या गॅलरीमध्ये. हॅलो नील तारा. नील तारा, हाऊ आर यू? ते आधी तर त्या कोपऱ्यातच होते आणि तिकडे त्या वरच्या बाजूला तिथे ना इकडे ते ना असे नख त्यांची पाय हे करून त्या जाळीमध्ये ते उभे होते आणि तिथेच तो कावळा पण होता एक तिकडे. मग त्याला हकलवलं. तर तेच सांगत होते की थोडंसं असं मोकळं भेटतं ना. मग हा पण एक प्रकारचा हेच आहे ना, मोठा केज. तर गॅलरीत मोस्टली असे छान उपयोगात येतात या कारणासाठी छोट्या. ते बघा आता ते खात आहेत मस्तपैकी. झोपलेले तासभर, कारण भरपूर फ्लाईंग केलं. इकडे उडतायत तिकडे उडतायत, इकडून बाहेर पडायला बघतायत तिकडून. मग मी तिकडचा दिवा काढून तो बघा तिथे रस्सी दिसते. हा तो असाच लाकडाचा झुला बांधला. मला वाटलं त्यांना दिसल बसली, पण ते कसलं या स्टँडवर बसली. आणि मग हा बांबू असा तात्पुरता ठेवला इथे. तर त्याच्यावर बसतं, कारण ते स्टँडिंगला काहीतरी लागतं ना त्यांना. हॅलो नील, हॅलो तारा, हॅलो. चला तर आता बघूया. आता थोडा इथे दिवसभर इकडे ठेवते. मग नंतर उचलून त्यांना पकडावं लागतं त्यांना. आणि पकडून मग त्यांना मी आतमध्ये पिंजऱ्यात ठेवेल. पण आता इथे असू दे. आज त्यांच्यासाठी खूप असा मोठा घर आहे. भरपूर ते असं उडतात इकडे असं छान मस्तपैकी ते. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग. आज जरा त्यांना वेगळ्या ठिकाणावर जाग्यावर ठेवले तर जरा ते चांगलं फील महसूस करते. माझी इच्छा की त्यांनी त्या बॉलवर बसावं आणि जरा असं खेळावं खाली. जमिनीला पण खाली इथे ठेवेल मी आता थोडे वेळानं. बघूया आता त्यांना हळूहळू सर्व ट्रेन द्यायला हवं असं. हॅलो नील तारा, हॅलो नील तारा, हॅलो. थँक्यू फॉर वॉचिंग.